नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती लिंक ओपन करा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा। प्रश्न पहिला, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। 6 प्रश्न दिलेले आहेत। कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे 12 गुणांसाठी लिहायची आहेत, पण या ठिकाणी आपण 6 प्रश्न आणि त्यांची उत्तरे अभ्यासू। पहिला प्रश्न, डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले? उत्तर, पुढील शिक्षण घेण्यासाठी जेव्हा डॉक्टर कलाम यांनी वडिलांकडे रामनाथपुरमला जाण्याची परवानगी विचारली तेव्हा वडील त्यांना म्हणाले की तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे। सीगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात व नवे प्रदेश शोधतात, तसे या मातीचा व इथल्या आठवणींचा मोह तुला सोडावा लागेल। तुझ्या इच्छा जेथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे। आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही, आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत। दुसरा प्रश्न, भुके लेल्यांसाठी राजूने कोणकोणते उपक्रम सुरू केले? उत्तर, राजूने एक पुठ्ठा घेतला, त्यावर उरलेलं अन्न फेकू नका, मले द्या, मी ते उपाशी लोकायले देतो असे लिहिले। राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली। राजूच्या गळ्यातील पाटी वाचून लोक उरलेले अन्न त्याला देऊ लागले। असे बरेच अन्न जमा होऊ लागले। ते जमा झालेले अन्न राजू गरजूंना देत असे। भुके लेल्यांसाठी राजूने हा उपक्रम सुरू केला। तिसरा प्रश्न, गावाकडे जाताना रस्ता कटता कटत नव्हता असे लेखकाला का वाटले? उत्तर, आईची आजारपणाची बातमी कळताच लेखक सामानाचा पसारा आवरून जायला निघाला। 8-10 दिवसांचा प्रवास होता। वेळ सरता सरत नव्हता। आईला कधी एकदा पाहीन असे लेखकाला झाले होते। तिच्या मायेच्या स्पर्शासाठी तो आसुसलेला होता। त्याच्या अस्वस्थ मनस्थितीमुळे गावाला जाताना रस्ता कटता कटत नव्हता असे लेखकाला वाटले। चौथा प्रश्न, दधीची ऋषींनी लोककल्याणासाठी कोणता त्याग केला? उत्तर, एका राक्षसाने जगातले सगळे पाणी पळवून नेल्यामुळे माणसे पाण्या वाचून तडफडू लागले। त्या राक्षसावर साध्या शस्त्रांचा परिणाम होत नव्हता। दधींच्या हाडांमध्ये अमोघ शस्त्र बनवण्याचे दिव्य सामर्थ्य होते। लोकांच्या कल्याणासाठी दधीची ऋषींनी आपल्या प्राणांची आहुती दिली। त्यांच्या अस्थींपासून इंद्रवज्र तयार करून राक्षसाचा नाश केला गेला अशी एक पुराणकथा आहे। पाचवा प्रश्न, वारली चित्रकलेत कोणकोणत्या विषयाला धरून भित्तिचित्रे रेखाटली आहेत? उत्तर, वारली चित्रकलेचे पोषण त्यांची संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्ग या घटकांवर झाले आहे। वारली चित्रकलेत प्रामुख्याने धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन चितारलेले असते। आजूबाजूच्या परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदी नाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्य, घरदार, शेतीचे हंगाम, शिवारे, जत्रा इत्यादी अनेक विषयांना धरून भित्तिचित्रे रेखाटली जातात। 6वा प्रश्न आहे, शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आई काय करतील असे मुलाला वाटते? उत्तर, मुलगा शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आईला आपला अभिमान वाटेल। आता आपल्याला दोष देणारी हीच ताई आणि हीच आई आपल्याला बक्षीस समारंभात मिरवतील असे मुलाला वाटते। 6 प्रश्न आहेत। कोणतेही 4 प्रश्न लिहायचे आहेत। महत्त्वाचे प्रश्न आहेत। प्रश्न दुसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा 6 गुणांसाठी। पहिला प्रश्न, गवत फुलाबरोबर राहून मुलाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत? उत्तर, घर, शाळा सगळे विसरून मुलाला गवत फुलासोबत सतत राहावेसे वाटते। गवत फुलाशी गोजिरी भाषा शिकून त्याला गोष्टी सांगाव्यात। गवत फुलाचे खेळ शिकावेत व त्याला जादू शिकवावी। आबाळाकडे हट्ट करून त्याच्यासोबत खाऊ खावा। गवत फुलासारखे कपडे घालून फुलपाखरांना फसवावे। अशा अनेक गोष्टी गवत फुलासोबत मुलाला करायच्या आहेत। दुसरा प्रश्न,
आईसाठी कवीला काय करावेसे वाटते? उत्तर, अपार कष्ट करणाऱ्या आईची ओटी सुखाने भरावी असे कवीला वाटते. जी जन्मभर आपल्यासाठी झिजली त्या माऊलीच्या चरणाशी सुखाच्या राशी ओताव्यात, तिला सुखी समाधानी जीवन द्यावे, अशा या आईच्या पायाशी नम्र होऊन तिला वंदन करावे असे कवीला वाटते. तिसरा प्रश्न, कवीच्या आजोबा पंजोबांनी गोफणी व चऱ्हाट वळल्यावर कोणती कामे करता आली? उत्तर, कवीच्या आजोबा पंजोबांनी गोफणी वळल्यामुळे शेतात पिकलेल्या धान्याची नित्य नियमाने राखण झाली, दाणे घरात आले. चऱ्हाटे वळल्यामुळे रहाटाला बांधलेली मोठ चालवता आली आणि पाट भरभरून पिकांना पाणी मिळाले. प्रश्न तिसरा अ, समानार्थी शब्द लिहा. कोणतेही 4 समानार्थी शब्द 2 गुणांसाठी लिहायचे आहेत. एक आहे फूल, फूलचा समानार्थी शब्द आहे कुसुम. त्याचप्रमाणे पुष्प, सुमन हे देखील येईल, कोणताही एक लिहायचा आहे. दुसरे आहे गीत, त्याचा समानार्थी शब्द आहे गाणे. 3 वारा, समानार्थी शब्द आहे पवन. 4 माय, समानार्थी शब्द आई. सृष्टीचा समानार्थी शब्द आहे जग. आणि 6 लढाई, समानार्थी शब्द आहे युद्ध. प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. 1 पांढरा शुभ्र, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे काळे कुट्ट. सुगंध दुर्गंध. 3 उदार अणुदार किंवा कंजूष, दोघांपैकी कोणताही एक लिहायचा आहे. 4 प्रसन्न अप्रसन्न. प्रश्न तिसऱ्यातील प्रश्न बघा. एक तर विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे किंवा त्याला ऑर देण्यात आलेला आहे. पुढील शब्दातील अक्षरांपासून 4 अर्थपूर्ण शब्द बनवा. जडणघडण, यापासून अर्थपूर्ण 4 शब्द आपण बनवलेले आहेत. जडण घडण घड जड जण घण. प्रश्न तिसऱ्यातील क प्रश्न आहे. पुढील चौकटींमधील शब्दांमधून सामान्य नामे व विशेष नामे ओळखून लिहा 2 गुणांसाठी. त्या ठिकाणी जी सामान्य नामे आहेत झाड, नदी, देश आणि फूल ही आहेत सामान्य नाम. आणि विशेष नाम आहे गुलाब, भारत, अजय आणि गंगा ही आहे विशेष नाम. त्याच्यामध्ये आपल्याला और प्रश्न देण्यात आलेला आहे. पुढील शब्दांपासून भाववाचक नामे बनवा. चपळ, त्यापासून चपळला आपण ता लावला, भाववाचक नाव तयार झालं चपळता. दुसरे आहे गोड, त्यापासून दुसरे भाववाचक शब्द तयार होतो, एक गोडी आणि दुसरे आहे गोडवा. 3 सुंदर, ता लावायचा आणि सुंदरता हा शब्द तयार होईल. आणि 4 आहे प्रामाणिक, प्रामाणिकपणा. ड प्रश्न, गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनामे भरून वाक्ये पूर्ण करा. 3 दिलेले आहेत, कोणतेही 2 पूर्ण करायचे आहेत 2 गुणांसाठी. त्या ठिकाणी आपण पूर्ण केलेले आहे. तो सकाळी शाळेत जातो. दुसरे, दुकानातून तिने पेढे आणले. आणि तिसरे, जे पुस्तक तू वाचलेस ते मला दे. त्याला और प्रश्न देण्यात आलेला आहे. पुढील नामांआधी कंसातील योग्य विशेषण लिहा. निळे आकाश, हिरवे झाड, गोड आंबा आणि 4 आहे छान बाहुली. ई प्रश्न, पुढीलपैकी एका वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा 2 गुणांसाठी. 2 वाक्यप्रचार देण्यात आलेले आहे. एक आहे धूम ठोकणे आणि दुसरे आहे चकित होणे. आपण त्यांचे अर्थ पाहू. या ठिकाणी धूम ठोकणे त्याचा अर्थ आहे पळून जाणे आणि दुसरे आहे चकित होणे, त्याचा अर्थ आहे आश्चर्य वाटणे. तुम्ही त्याचे वाक्यात उपयोग करायचे आहेत. 4था प्रश्न अ, सायकलच्या वापरामुळे कोणते फायदे होतील? 4 वाक्ये लिहा 4 गुणांसाठी. सायकलच्या वापरामुळे वैयक्तिक फायदे, सामाजिक फायदे आणि राष्ट्रीय फायदे आहेत. वैयक्तिक फायदे आहेत व्यायाम, माफक किंमत, पार्किंग सुलभ. सामाजिक फायदे, वायू प्रदूषण नाही, वाहतूक कोंडी नाही, अपघातांचे प्रमाण कमी. आणि राष्ट्रीय फायदे आहेत पेट्रोल व डिझेल या इंधनांची बचत, इंधन परदेशातून विकत घ्यावे लागत नाहीत. तिसरे, चलन वाचते. आणि त्याला और प्रश्न देण्यात आलेला आहे. परमवीर चक्राची माहिती लिहा.
प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न, पुढील विद्युत उपकरणे वापरताना कोणती काळजी घ्याल 4 गुणांसाठी? इस्त्री, गिझर, मोबाईल आणि टीव्ही देण्यात आलेला आहे. 1. इस्त्री, जास्त वेळ गरम करू नये. तापल्यावर बटन बंद करून कपड्यांना इस्त्री करावी. काम झाल्यावर थंड होईपर्यंत तशीच ठेवावी. 2. गिझर, पाणी तापल्यानंतर ताबडतोब गिझरचे बटन बंद करावे. 3. मोबाईल, चार्जिंग झाल्यावर लगेच बटन बंद करावे. चार्जिंग होत असताना मोबाईलवर बोलू नये. या पद्धतीने काळजी घ्यायची आहे. आणि त्याला और प्रश्न देण्यात आलेला आहे. गुलाबाला राजश्री व निशिगंधाला गुलछडी का म्हटले आहे? 4 वाक्ये लिहा. उत्तर, गुलाबाची मिजाज और आहे. त्याचे खूप सोपस्कार पार पाडावे लागतात. त्याच्या स्वाभाविक एटीमुळे त्याला राजश्री म्हटले आहे. निशिगंधाची डौलदार फुले हिरव्यागार छडीवर ओळीने टोकापर्यंत लागलेली असतात. ती छडीवर फुलल्यामुळे निशिगंधाला गुलछडी म्हटले आहे. आणि प्रश्न 5वा आहे. पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर 8 ते 10 वाक्ये लिहा. एक आहे संगणक बोलू लागला तर, आणि दुसरा विषय आहे माझी आई. त्यापैकी आपण संगणक बोलू लागला तर या विषयावर 8-10 वाक्य पाहू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. हे नमुना उत्तर देण्यात आलेलं आहे. तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने देखील उत्तर लिहू शकता. आणि दुसरा विषय आहे माझी आई. अतिशय सोपा असा विषय आहे. तुम्ही या विषयावर सहज 8-10 ओळी लिहू शकतात. तरी देखील तुम्हाला निबंध अभ्यासायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मराठी निबंध प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती लिंक ओपन करा. त्या ठिकाणी तुम्हाला माझी आई हा निबंध अभ्यासायला मिळेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.